मुंडवामधील जमीन व्यवहाराच्या प्रकरणामधील 3 अहवालांच्या पैकी राजेंद्र मुठे समितीचा अहवाल हा विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आणि याच समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवार यांचं नाव कुठेच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे मुठे समितीकडून पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे का असाही सवाल आहे। अहवालामध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना दोषी ठरवण्यात आलं। दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावरती जबाबदारी निश्चित झाली आहे। भविष्यामध्ये असे गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी मुठे समितीकडून अहवालामध्ये शिफारसी करण्यात आल्या। एकूण 3 अहवाल येणार आहेत, त्यापैकी मुठेंच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नसल्याची माहिती आहे। उरलेल्या 2 अहवालांमध्ये तपशील अजून समोर आलेला दिसत नाहीये, त्यामुळे पार्थवरती कारवाई होणार की पूर्णपणे क्लीन चिट दिली जाणार हे लवकरच स्पष्ट होईल। मुंडवामधल्या जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवार यांना दिलेली क्लीन चिट म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे, असं ट्विट आता सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलंय। मुंडवा जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवार यांना दिलेली क्लीन चिट म्हणजे केवळ विनोद नाही तर ते महाराष्ट्राचं प्रशासन रसातळाला गेल्याचं लक्षण आहे। घोटाळ्याची सुरुवात ज्यातून झाली त्या LLPच्या ठरावावरती त्यांची स्वतःची सही आहे। ही चौकशी नाही, हे प्रशासनाने राजकारण्यांशी घराणेशाहीशी केलेलं संगनमत आहे। कागदपत्रांचा मार्ग सुरू होतो आणि संपतो तो पार्थ पवारांवर। कागदपत्रांचा हा मार्ग पार्थ पवार यांच्यावरती सुरू होतो आणि संपतो अशा पद्धतीचं विधान विजय कुंभार यांचं आहे। त्यामुळे त्यांनी या सगळ्या प्रकरणावरती आता टीका देखील केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।